नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता नुसताच पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू आहे की आपल्याला ओढ लागते फिरण्याची, धबधबा बघण्याची. तसंच मित्रांनो, आज आपण सातारामधला एक धबधबा पाहायला जायचं आहे. साताऱ्यामधून 40 किलोमीटर अंतरावरती एक धबधबा आहे आतमध्ये आणि कराडमधून 90 किलोमीटर आहे. हे तुम्हाला कळलंच कोणता धबधबा आहे काय. त्यातून खूप मजा करायची आहे आणि धबधबा बघण्याची मजाच वेगळी असते पावसाळ्यामध्ये. मी आणि सूरज आणि आयुष आहे, आम्ही या गाडीवरून जाणार आहे टेबलशी. तर चला विदाऊट टाइम व्हिडिओ चालू करू. तर मित्रांनो, आता आपण सातारपासून थोडं पुढं आलो आहे. केळवली वॉटरफॉल अजून इथून 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही तिघं आलो कारण की मित्रांनो बाकीचे मित्रचं काय काम होतं, त्यामुळे आम्ही एका गाडीवरून टेबल आलो आहे. खूप पाय दुखायला लागलो, आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आहे. आता तरी इथं पाऊस नाही, खूप मस्त वातावरण झालं आहे. बघूयात तिकडे केळवली वॉटरफॉल इथे पाऊस आहे की नाही. चला जाऊयात, आयुष पण आला आहे. नंतर आता इथं भात पेरणी चालू आहे, बघू शकता भाताची लागण चालू आहे. खूप मित्रांनो मस्त वातावरण झाले. आता खरं तर पाऊस पाहिजे पण आता पाऊस नाही आहे. तरी मी चिखल करून लोक लावतात ते बैल ते चिखल करतात. खूप मजा येते मित्रांनो, मी मागल्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता पाऊस नाही ना आता इकडं. पाऊस नाही ना, तीच तुला म्हणजे इथं त्या केळवली वॉटरफॉलला आहे का पाणी? काय माहिती तुम्ही नाही गेला कधी तिकडे? नाही. हां, हो आम्ही काढच. हे दादा बोलतात की इथं पाऊस नाही आहे. पाऊस खरं तर मित्रांनो लागतो हे भात लावताना चिखल करताना, तरी पण ते आता करतात बघू. तर चला आपण जाऊयात आपल्या वॉटरफॉलकडे. तर मित्रांनो, आपण फायनली केळवली वॉटरफॉल इथे पोहोचलो आहे. तिथे सर्वांनी गाड्या पार्क केलीत. खूप लोक आले मित्रांनो, बघू शकता खूप गाड्या पार्क झाल्या तिथं. पाऊस तर नाही आहे, बघूया आतमध्ये जाऊन किती लोक आहेत काय आणि पाणी आहे का नाही. चला तिथून अशी वाट गेली, आपल्या तिथून आतमध्ये चालत जायचं आहे. हे गाव आहे केळवली. आज इकडे पाऊस पडलेला आहे, 2 दिवस झालं पाऊस पडलेला नाही काय बोललो इकडं? नाही पडलेला पाऊस. नाही पाऊसच नाही पडला. पेरणी झाल्या का नाही तुमच्या? पेरणी आमच्या आता भातच, दुसरं काय. झाल्या का नाही मग? हो, आता लावा येतील भात आमची. खाली आता गेलेलो मी, हा, तिकडे लावायला लागलेत माणसं भात. आमच्याकडे पण पाणी नाही ना. पाऊस पाहिजे. आमची बी माणसं पाणी शिरली असतील आता भातात. पाऊस पाहिजे हो. पाऊस नाही ना. चिखल करून लावायची बोलल्यावरती मग हो, पाणी नाही आम्हाला. तेच की. नारायणदा माझी गुरा कुठे गेली? पुढे गेली. त्या बिचाऱ्यांचं विमान कुठं सांडलं? फोटो
गाडी आहे की थांबा मस्त. माझी आजी मी तुमच्याकडेच आहे. होय हो येऊ काय तो आजी येतो म्हणलं. मित्रांनो खूप मस्त वाटतं अशा जुन्या लोकांना भेटून, म्हाताऱ्या माणसांना भेटून. मला खूप आवडतं त्यामुळे मी सगळ्यांच्यावर फोटो काढतो. ते लोक पुढे गेलेत. खूप मस्त वातावरण आहे. बकरी गावात मित्रांनो खूप मस्त आहेत. एकदम जुनी राहणीमानी, घरावरती कौलं, खूप मस्त वाटते. बरेच लोक मित्रांनो गेलेत वॉटरफॉलच्या. होय होय वरच निघाल. मित्रांनो आपण गाडी पार्क केल्यानंतर इथून आतमध्ये भरपूर आपल्याला चालावं लागतं. हे लोक मला अजून कोणी दिसत नाहीत कारण की मी त्या आजींच्या सोबत बोलत असताना हे लोक पुढे पण निघून आलेत. कोणी पण नाही बघूया कुठे गेलेत. खूप मित्रांनो चिखल आहे, कपडे घाण झाले. मस्त असं वातावरण आहे, खूप मजा येते. कोणी पण नाही. फक्त मित्रांनो थोडा पाऊस पाहिजे होता म्हणजे अजून मजा आली असती. काही लोक बोलतात की पाऊस नाही आहे त्यामुळे त्यांच्या पेरण्या थांबलेत. बरोबर आहे मित्रांनो, पाऊस असला की शेतकऱ्यांची सर्व कामं पटापट होतात. पाऊस नसला की खूप टाईम लागतो भात लावायला व इतर कामं खूप टाईम लागतो. तर बघूयात कुठे गेले ते लोक. मित्रांनो इथं कोणते तरी मंदिर आहे. मित्रांनो तिथून पुढे आल्यानंतर हा मोठा दगड आहे. इथे लोकांनी पूजा बिजा केली. घंटे आहे इथं झाडाला, लोक याला पूजत असतील. मित्रांनो बारीक बारीक पाऊस आलाय, बघू शकतो तुम्ही माझ्या मागं. मस्त असं वातावरण झालंय. धुकं पण खूप आलंय आणि पाऊस पण खूप आलाय. माझ्या मागे बघू शकता. बघायला आपण वॉटरफॉल आता किती लांब आहे. माझ्या मागे बघू शकता तो एक वॉटरफॉल आहे, म्हणजे जाता येत नाही. कमी गेली आणि जरा हा 500ची नोट. तर मित्रांनो आम्हाला भूक लागली, आम्ही कुरकुरे घेतले 3. हे मित्रांनो इथे 7 रुपयाला पॅकेट आहे एक. बरोबर आहे मित्रांनो, कारण हे लोक खाल्लून गावातून उत्पन्न येतात हे विकायला. सुद्धा आपल्यासाठी आपल्याला भूक लागते त्या फिरायला नंतर. तर जाऊ देत, आपण घेतलं पाहिजे त्यांच्याकडून सुद्धा. आता इथं आपण पुढे जाऊयात. धबधबा थोडाफार राहिला इथं. आयुष काय मग भूक लागली का?
इथे एक सोडून 3 धबधबे आहेत. माझ्या मागे पाहू शकता इकडे एक धबधबा आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. माझ्या मागे एक आहे, इथे एक धबधबा आहे, तिकडे एक धबधबा आहे. असे 3 धबधबे आहेत मित्रांनो. आणि खूप लोक आले तिथे फिरण्यासाठी आणि खूप मजा येते. वातावरण मित्रांनो आता थोडं ऊन पडायला लागले, पाऊस अजिबात नाही आहे इकडं. तुम्ही जर कधी इकडे यायचं बोललं तर सातारावरून आतमध्ये एक रोड गेला आहे परळ म्हणून, तिथून हा धबधबा आहे. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. जिथे आपण म्हणजे कुरकुरे खातो, चहाचे कप असतात ते आजूबाजूला कुठं टाकू नका. तिथे आपण तिथे घेतले तिथेच खाऊन तिथेच डस्टबिनमध्ये टाका, कारण की इतर लोकांना त्रास नको आपल्यामुळे. तर चला मित्रांनो आपण आता इथून सरळ आपल्या धबधब्याकडे जाऊ. आपण फायनली धबधब्यामध्ये पोहोचलोय. मला पाहू शकता धबधबा केवढा मोठा आहे. खूप मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये इकडे हवा येते आणि वारं, त्यामुळे तुम्हाला आवाज येतो नाही काय माहिती नाही. माझ्या मागं खूप मस्त आहे मित्रांनो. मी तुम्हाला काही शॉट दाखवतो आणि बघा. A few minutes later. घेवच की कचरा दाखवायची गरज आहे. ते गाराट आम्ही कांदा ठेवा बाबा, उगाच फिट बिट यायची तर. तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून पावसाळी बद्दल व्हिडिओ येतील. स्टे ट्यून. गुड बाय.